सॉरी मनी मार्केट. ठीक आहे. मनी मार्केट म्हणजे काय आहे की शॉर्ट टर्म बॉरोइंगसाठी तुम्हाला म्हणजे मनी मार्केटमधून डील करायचं आहे. आणि लाँग टर्म मार्केट म्हणजे कुठलं, कॅपिटल मार्केट. तुम्हाला बेसिकली लोनच घ्यायचं आहे. म्हणजे एखादा बिझनेसमॅन हा लोन घेतो आहे लोकांकडून आणि जे लोक त्याला लोन देत आहेत ते त्याचे इन्व्हेस्टर्स झाले इन जनरल, असंच म्हणता येईल. म्हणजे मी मनी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते आहे म्हणजे मी कोणाला तरी लोन देते आहे. हा लेस रिस्की आहे ॲज कम्पेअर टू कॅपिटल मार्केट. प्लस मनी मार्केट एक इन्फॉर्मल मार्केट आहे कारण कोण अशी अथॉरिटी नाही आहे की जी ह्याला कंट्रोल करते आहे. प्लस काय तुम्हाला असं ब्रोकर्स वगैरे लागत नाही मनी मार्केटच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये डील करण्यासाठी वगैरे. ठीक आहे. आणखी काय, मोर लिक्विड ॲज कम्पेअर टू कॅपिटल मार्केट. असं का, लगेच तुम्ही सेल करू शकता, परचेस करू शकता. लिक्विड मोर लिक्विड आहे म्हणजे आणखीन काय, आणखी काय इन्फेरन्स असू शकतो त्याचा ॲज कम्पेअर टू कॅपिटल मार्केट. सोचो सोचो सोचो. विचार करून सांगा. ठीक आहे. पुन्हा एकदा बघूया. ॲज पर RBI डेफिनेशन, अ मार्केट फॉर शॉर्ट टर्म फायनान्शियल assets that are close substitute for money facilitates the exchange of money in primary आणि secondary market. प्रायमरी मार्केट काय सांगितलं होतं, ज्या मार्केटमध्ये मी एक कंपनी फर्स्ट टाइम इश्यू करते एखादा सिक्युरिटी किंवा काय, तर मी प्रायमरी मार्केटमध्ये डील करते आहे. राईट. त्या दिवशी काय सांगितलं होतं, सपोज मी एक बिझनेस आहे आणि मी तुम्हाला फर्स्ट टाइम एखादी सिक्युरिटी इश्यू करते आहे तर मी प्रायमरी मार्केटमध्ये, तुम्ही त्याच्यानंतर दुसऱ्यांना कोणाला तरी तुमच्या हातातली सिक्युरिटी विकताय किंवा विकत घेताय वगैरे, हे जे डील करताय तुम्ही ते सेकंडरी मार्केटमध्ये करताय. ठीक आहे. तर मनी मार्केट हे कुठलं आहे, मनीचं डीलिंग करताय तुम्ही. मनी म्हणजे ॲक्च्युली तुम्ही कॅशमध्ये डील नाही करत आहे मनी मार्केटमध्ये, तुम्ही नियर मनीमध्ये डील करताय. व्हॉट इज दॅट, नियर मनी. नियर मनी म्हणजे काय, लिक्विड फंड्स. म्हणजे काय आहे, असे काही असेट्स असतील जे तुम्हाला लगेच कॅशमध्ये कन्वर्ट करता येतात, त्या सगळ्यांना तुम्ही म्हणणार आहे नियर मनी. ह्याच्यामध्ये मग मनी मार्केटचे इन्स्ट्रुमेंट्स येतील. काय काय होते, कमर्शियल पेपर्स, कमर्शियल बिल्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे टी बिल्स, ट्रेजरी बिल्स वगैरे है ना, बॉन्ड्स वगैरे. आणखी काय होतं, एक्झॅक्टली. ठीक आहे. हे सगळं काय झालं, नियर मनी. पुढे, द मनी मार्केट इज अ मेकॅनिझम दॅट डील्स विथ द लेंडिंग अँड बॉरोइंग ऑफ शॉर्ट टर्म फंड्स. ठीक आहे. शॉर्ट टर्म म्हणजे किती, लेस दॅन 1 इयरसाठी. ठीक आहे. अ सेगमेंट ऑफ द फायनान्शियल मार्केट इन विच फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स विथ हाय लिक्विडिटी अँड व्हेरी शॉर्ट टर्म मॅच्युरिटीज आर ट्रेडेड. शॉर्ट टर्म मॅच्युरिटी आहे. ठीक आहे. आज मी इश्यू करते, आज डेट आहे 7 फेब 2022. ठीक आहे. तर ह्याची मॅक्स टू मॅक्स आजची झाली इश्यू डेट. लाईक सपोज शॉर्ट टर्म म्हणजे काय, 1 इयरपेक्षा पण कमी किंवा 1 इयर. ठीक आहे. तर 6 फेब, लेस दॅन 1 इयर. ठीक आहे. हे झालं शॉर्ट टर्म मार्केट आणि हाय लिक्विडिटी याची, लगेच कन्वर्ट होणार कॅशमध्ये. जाऊ पुढे. चालेल. इट डझंट ॲक्च्युली डील इन कॅश ऑर मनी बट डील्स विथ सबस्टिट्यूट ऑफ कॅश लाईक ट्रेड बिल्स, प्रॉमिसरी नोट्स आणि गव्हर्नमेंट पेपर्स वगैरे. हे मी पुढे एक्सप्लेन करेल. ठीक आहे. चालेल. फीचर्स ऑफ मनी मार्केट. इट इज अ मार्केट प्युअरली फॉर शॉर्ट टर्म फंड्स. चालेल. और फायनान्शियल असेट्स कॉल्ड नियर मनी, ऑलरेडी डिस्कस्ड. It deals with financial assets having a maturity period less than 1 year only, already discussed. In money market, transactions cannot take place formal like stock exchange, only through oral communication, relevant document आणि written communication. म्हणून याला इन्फॉर्मल पण म्हणलं जातं, इन्फॉर्मल मार्केट. ठीक आहे. कॅपिटल मार्केट आहे, फॉर्मल मार्केट आहे. तुम्हाला कॅपिटल मार्केटमध्ये डील करायचं आहे, तुम्हाला जर नॉलेज नसेल तर तुम्हाला ब्रोकरच्या थ्रू डील्स करावे लागतील. ठीक आहे. आणि त्याला रेग्युलेट करण्यासाठी सेबी आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. माहिती आहे ना, सेबीच्या बाबतीत थोडंफार वाचण्यात आलं असेल थोडंफार, की कॅपिटल मार्केटला, शेअर मार्केटला रेग्युलेट करण्यासाठी सेबी आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. म्हणजे कोण चिटिंग तर नाही करत आहे.
असं तर नाही सांगणार कंपनीची कॉन्फिडेन्शियल माहिती सपोज तुम्ही बाहेर लीक करत आहात आणि तुमचेच लोक येऊन त्या कंपनीचे शेअर खरेदी करत आहेत, कारण तुम्हाला कळलं आहे की ह्याची व्हॅल्यू आता खूप जास्त वाढणार आहे. म्हणजे काय झालं, फेअर कॉम्पिटिशन झाली आहे काही, बाकीच्या लोकांसोबत चीटिंग आहे, कारण तुम्ही एक इन्सायडर व्यक्ती होता ज्याला ही इन्फॉर्मेशन आहे की कंपनीची ॲक्च्युली सिच्युएशन अशी आहे. बाकी तुम्ही आणि मी काय करतो आहे, बाहेर बसून जज करतो आहे, ते काही स्टॅटिस्टिक्स आहेत, मार्केटला स्टडी करतो आहे, मग आपण इन्व्हेस्टमेंट करतो आहे आपली. बाकीच्यांसाठी हा ॲडव्हान्टेज अवेलेबल आहे का, नाही. मग अशा काही गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी एक अथॉरिटी असली पाहिजे जी रेग्युलेट करते की अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे कंपनीकडून. कळतंय, पटतंय, चालेल. हां, ट्रान्झॅक्शन्स हॅव टू बी कंडक्टेड विदाउट द हेल्प ऑफ ब्रोकर्स सांगितलं आहे. इट इज नॉट अ सिंगल होमोजिनियस मार्केट, इट कंप्राइजेस ऑफ सेव्हरल सब मार्केट. म्हणजे मनी मार्केट हा एक मार्केट झाला आणि त्याच्याखाली आणखीन 3-4 मार्केट्स ते सांगितलं होतं. कॉल मनी मार्केट, एक्सेप्टन्स आणि बिल मार्केट. जनरली लक्षात ठेवा, कॉल मनी म्हणजे काय, मला ओव्हरनाईटसाठी पैसा पाहिजे, हाय रेटवर मला पैसा मिळतो आहे, कॉल मार्केटमध्ये जाणार. एक्सेप्टन्स माहिती आहे तुम्हाला, जनरली असं बघितलं जातं 2 पार्टीज डील करतात. बँक त्यांना शॉरिटी देते एखाद्या व्यक्तीला, मी गॅरंटी देतो की ही समोरची व्यक्ती तुला पैसा पे करणार आहे, ठीक आहे. तर बँककडे जास्त रिस्क आलं आहे, ठीक आहे. आणि बिल मार्केट म्हणजे काय, जे कमर्शियल बिल्समध्ये आपण डील करतो आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये जास्त बघितलं जातं. पुढे एक्सप्लेन करते, ठीक आहे. पटतंय, जाऊ पुढे. ऑब्जेक्टिव्स काय आहे, टू प्रोव्हाइड अ पार्किंग प्लेस टू एम्प्लॉय शॉर्ट टर्म सरप्लस फंड्स. सांगितलं होतं की माझ्याकडे थोड्या पिरियडसाठी, माझ्याकडे खूप सारा पैसा आहे 10-15 लाख, पण मला तो आता इमिजिएटली यूजमध्ये नाही आहे, मला ह्याचं सध्या काही काम नाही, पुढच्या वर्षी आहे. मी काय करणार, शॉर्ट टर्म फंड्समध्ये, शॉर्ट टर्म मार्केटमध्ये मी ह्याला इन्व्हेस्ट करणार. माझा पैसा थोडा तरी वाढेल, 10चा 11 जरी लाख झाला आहे, 10.5 लाख जरी झालेत तरी पण माझ्यासाठी फायद्याचंच आहे. म्हणून मी काय करते, इन्व्हेस्टमेंट करते आहे. पटतं. टू प्रोव्हाइड रूम फॉर ओव्हरकमिंग शॉर्ट टर्म डेफिसिट्स. ऑब्वियसली कोणाचे शॉर्ट टर्म डेफिसिट्स, तर ही गोष्ट जे लोक इन्व्हेस्टर्स आहेत तुमच्या आणि आमच्यासारखे, इंटरमिडिएटरीज आहेत, बिझनेसेस आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्यांच्यासाठी फर्स्ट मुद्दा. दुसरा मुद्दा, जे लोक लोन घेत आहेत दुसऱ्यांकडून त्यांच्यासाठी, की त्यांना जर थोड्या पिरियडसाठी मला लोन पाहिजे पण मला लाँग टर्म लोन नको आहे. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नेहमी, मला लाँग टर्म लोन नको आहे, मला फक्त शॉर्ट टर्म थोड्याच पिरियडसाठी. आपण जसं कोणाला तरी म्हणतो ना, भाई मेरे को सिर्फ 2 महीने के लिए लोन चाहिए, मेरा काम होने वाला है, उसके बाद मैं 2 महीने बाद तुरंत दे दूंगा. हे काय झालं, मला शॉर्ट टर्मसाठी माझं जे काही पण डेफिसिट आहे फायनान्सेसमध्ये त्याला कंपन्सेट करायचं आहे. म्हणून मी काय करते आहे, शॉर्ट टर्म मार्केटमध्ये जाईल. मी लाँग टर्म मार्केटमध्ये जाणार आहे का, कारण ते मला थोड्या पिरियडसाठी लोन देणार आहेत का, मला नको पण आहे ना थोड्या लाँग टर्मसाठी लोन. कळते, पक्का. कारण असं आहे की जेव्हा तुम्ही लाँग टर्म मार्केटमधून पैसा उचलताय, ज्यापर्यंत ती टर्म कंप्लीट होत नाही आहे त्याच्या अगोदरच तुम्ही पैसा देऊन टाकला म्हणजे समोरच्या व्यक्तीचं नुकसान आहे. कारण तुम्ही त्याने लोन तुम्हाला का दिलं होतं, कारण तुम्ही त्याच्या बदले इंटरेस्ट त्या व्यक्तीला देणार आहात. 2 वर्ष तुम्ही त्या व्यक्तीला इंटरेस्ट देणार होते, बट आता तुम्ही लवकर प्रीपेमेंट करून टाकलं कंप्लीट लोनचं, तर त्याला 2 वर्ष इंटरेस्ट मिळणार आहे का त्या अमाऊंटवरती, जेवढ्या लवकर तुम्ही करणार. सपोज 6 महिन्यातच तुम्ही रिपे केलं आहे म्हणजे त्याचं 1.5 वर्षाचं नुकसान झालं आहे इंटरेस्टचं, मग तो तुम्हाला पेनल्टी लावेल. मग वाय टू डील विथ लाँग टर्म मार्केट, डील इन लाँग टर्म मार्केट. म्हणून मला माझे शॉर्ट टर्म डेफिसिट्स जर मला हे करायचे असतील, फुलफिल करायचे असतील, तर मला काय करावं लागेल, शॉर्ट टर्म मार्केटमध्ये जावं लागेल. ठीक आहे. कोणाच्या पर्स्पेक्टिव्हने बोलत आहेत, जे लोक लोन घेत आहेत त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने. टू एनेबल द सेंट्रल बँक टू इन्फ्लुएन्स अँड रेग्युलेट लिक्विडिटी इन द इकॉनॉमी थ्रू इट्स इंटरव्हेन्शन्स इन दिस मार्केट. शॉर्ट टर्म मार्केट. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये मेजरली हेच बघणार आहे की काय सिग्निफिकन्स आहे लाँग टर्म लोनचं इकॉनॉमीवरती, म्हणजे काय इफेक्ट होतो आहे लाँग टर्म लोनच्या इंटरेस्ट रेट्सवरती आणि शॉर्ट टर्म लोन्सच्या इंटरेस्ट. तर ह्या 2-3 मुद्दे ते वारंवार लक्षात ठेवा. ठीक आहे. इन्फ्लुएन्स म्हणजे आता मी बोलते आहे ना की इंटरेस्ट रेट वाढला आहे म्हणजे लोकांना महाग लोन मिळतं आहे, महाग लोन मिळतं आहे म्हणून लोक मनीची डिमांड कमी करतील, कमी केली आहे डिमांड म्हणून इकॉनॉमीमध्ये पैसा कमी झाला म्हणजे इन्फ्लेशन कंट्रोल झालं आहे असं म्हणते आहे. पण हा इंटरेस्ट रेट फक्त शॉर्ट टर्म आहे किंवा लाँग टर्म आहे असं काही आहे का?
फक्त शॉर्ट टर्मच आहे असं काही आहे का? नाही, तो शॉर्ट टर्मसुद्धा असू शकतो, लॉंग टर्मसुद्धा असू शकतो. आणि मी मनी मार्केट आणि ह्या इंटरेस्ट रेट कंट्रोल करायचा आहे, म्हणजे RBI ॲक्च्युली कुठला इंटरेस्ट रेट कंट्रोल करते आहे, शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म, हा एक मुद्दा येतो. दोन्ही पण इंटरेस्ट रेट कंट्रोल करण्यासाठी RBI एकच इन्स्ट्रुमेंट वापरणार आहे का, एकच पद्धत वापरेल का? पटते? मी आत्तापर्यंत हेच बोलले ना, मनी सप्लाय कमी करायचा RBIने रेपो रेट वाढवला आहे, राईट. म्हणून हा मुद्दा बॅक ऑफ द माइंड राहू द्या, जे काही पण मी डिस्कस करते थोडंसं विचार करत चला मनातल्या मनात, सो दॅट आपण जे एंडपर्यंत जाऊया तिथपर्यंत तुम्हाला गोष्टी आणखीन छान क्लिअर होतील. ठीक आहे, चालेल. टू प्रोव्हाइड अ रिजनेबल असेस टू युजर्स ऑफ शॉर्ट टर्म फंड्स टू मीट देअर रिक्वायरमेंट क्विकली. ठीक आहे, प्लस जसं की कॉल मनी मार्केटमध्ये मला लगेचच पैसा पाहिजे होता, मी एका रात्रीमध्ये एखाद्या बँकला फोन